स्वप्न, संघर्ष आणि यश एका जिद्दीची गोष्ट। एका लहानशा गावात सागर नावाचा मुलगा राहायचा। सागरची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती। त्याचे वडील शेतात मजुरी करायचे आणि आई दुसऱ्याच्या घरी काम करायची। पण सागरच्या डोळ्यात मात्र एक स्वप्न होते। त्याला गावातील पहिली मोठी डिजिटल कोडिंग टेक कंपनी सुरू करायची होती। गावातल्या लोकांना जेव्हा त्याचे स्वप्न कळले तेव्हा त्याच्या अरे तुझ्या बापाकडे खायला अन्न नाही आणि तू म्हणे कॉम्प्युटरची कंपनी असे म्हणून लोक त्याची चेष्टा करायचे। पण सागरने शब्दाकडे लक्ष नाही। आपल्या कष्टावर पूर्ण विश्वास होता। सागर दररोज शाळेतून एका जुन्या सायकलवरून शहरात जायचा। तिथे कॅबिन झाडू मारणे काम करायचा। त्या बदल्यात त्याला दररोज 1 तास मोफत शिकायचा। असे काही महिने गेले। सागरची 10वी झाली, मग 12वी झाली। त्याने रात्रीचा दिवस करून प्रचंड मेहनत घेतली आणि शहरातल्या एका मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहभागी म्हणून दाखवली। पण खरंच संघर्षात तो पुढे होता। कॉलेजमध्ये सगळे श्रीमंत मुले होते। राहणीमान पाहून बरेच जण इंग्रजी बोलताना खूप आपल्या वडिलांचे फाटलेले कपडे आणि आलेले स्वतः पुढे तो स्वतःला ठामपणे सांगायचा परिस्थिती कशी असो मी माझे स्वप्न अपूर्ण सोडणार नाही। सागरने इंग्रजी शिकायला सुरुवात केली। कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कॉलेजच्या शेवटच्या वर्षात एका मोठ्या कंपनीने कोडिंग स्पर्धेचे आयोजन केले। तेव्हा स्टार्टअप 10 लाख रुपये बक्षीस आणि कानावर हजारो विद्यार्थ्यांनी एका स्पर्धेत भाग घेतला। थेट बाहेर जोडणार स्पर्धेच्या अंतिम फेरीचा दिवस आला। सागर मंचावर त्याचे पाय थोडे पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। त्याने अतिशय साध्या पण प्रभावी भाषेत आपल्या प्रोजेक्ट त्याला अनेक कठीण प्रश्न विचारले, पण सागराने आणि जोरात उत्तरे दिली, अचूक दिली। काही वेळात निकालाची घोषणा आणि प्रथम क्रमांकाचे नाव पुकारले। सबरपूर्ण कदर करून दुखाचे तर अनेक वर्षात संघाचे विजयाचे होते। आज सागरने स्वतःच्या गावात एक मोठी IT कंपनी सुरू केली आहे। जगात एकीकडे त्याला कम्प्युटर शिकायला जावे लागायचे, त्याच गावात शेकडो तरुण त्याच्या जे लोक एकीकडे त्याला चेष्टा करायचे, आज आपल्या मुलांना सागर बनणं शिकलो। परिस्थिती कधी अडचण तुमची आजची तुम्ही आज लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा। जेव्हा तुम्ही काही वेगळे करायला जाता तेव्हा लोक हसणार। तुमचे काम लोक जिद्द सातत्य जर तुमच्या मनात एखादे ध्येय असेल तर आजच